मला होस्ट बनवता का को होस्ट? हा. हा, बनवलंय मी. जय गुरुदेव. सगळ्यांना माझा जय प्रणाम. गुरुदेव. आज आपण एक वेगळा विषय बघतोय. मला वाटतं 2 सेशन आपण घेतले होते की सुदृढ आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, आणि दुसऱ्या वेळी आपण त्याचं सायंटिफिक अप्रोच घेणार होतो, पण मध्ये गॅप पडला बराचसा, आणि म्हणून ते फॉलो किती करतायत म्हणून ऑलमोस्ट ते सेशन मी रिपीट केलं. आता सुद्धा माझा पहिला प्रश्न सगळ्यांना पहिल्यांदा आहे की जे आपण 7 पैलू बघितले होते, आहार, विहार आणि आचार मधले 7 पैलू, 7 मंत्र, ते किती जण 50%च्या वर फॉलो करतायत? त्याने अंगठा वर करा. 50%च्या वर फॉलो करतायत त्यांनी अंगठा वर दाखवा. जे नाही करत त्यांनी अंगठा खाली दाखवा. किरणजी ओके, तुषारजी अंगठा खाली आहे, छान. बाकी ज्यांचे व्हिडिओ बंदच आहेत, श्रीनिवासजीने अंगठा वर दाखवलाय, ओके. बाकी बाकी ओके, उषाजींचा अंगठा वर आहे. बाकी ज्यांनी व्हिडिओ थोडे ऑन केले तरी बरं होईल, आपल्या सत्संगाला मजा येईल, कारण इंटरॅक्शन बऱ्यापैकी असणार आहे. कारण विषय जो आहे तो सहज समजण्यासारखा आहे असं पण नाहीये, न समजण्यासारखं आहे असं पण नाही. पण तुम्हाला समजलं की नाही हे विचारून मी प्रत्येक वेळी पुढे जाणार आहे, किंवा तुमच्याशी थोडंसं इंटरॅक्शन करून. कारण का सायंटिफिक हा शब्द आला की बरेच जण डिस्कनेक्ट होत असतात, काहीतरी बडबड चालू असते, मग ती कळत नाही, मग त्यांची बडबड त्यांना करू दे. असं आपल्याला सत्संग हा करायचा नाहीये. तर आपण एकत्र गप्पा मारत मारत पुढे जाणार आहोत. तर पुन्हा एकदा प्रश्न तोच, 50%च्या वर फॉलो करतायत त्याने अंगठा वर करा. काही व्हिडिओ आता ऑन सुरू झालेत. स्मिताजी व्हिडिओ ऑन करा. तुमचं उत्तर द्यायला बरेच तुम्ही पुढे असता. स्मिताजी वेंगुर्लेकर, ओके ओके, ठीक आहे. मी का विचारतोय? कारण ज्यांनी हे केलंय, वापरलंय, अनुकरण केलंय, त्यांना आजचा सत्संग जो आहे, आजचा जो टेक्निकल पार्ट आहे, तो इझिली समजेल. कारण त्या अनुभवाच्या पातळीवर त्यांनी एक्सपिरियन्स केलंय, येस हे केल्यावर हे होतं. ओके. जसं आपण हसलो, हसल्यानंतर चेहरा कसा होतो, कसा दिसतो? आता बघू जरा, थोडीशी प्रसन्न दिस हसा. प्रसन्न दिस हा, आलं लक्षात? आत्ता जो चेहरा आहे, आत्ता जो बदलला चेहरा, त्याचा कुठे स्विच आहे का? तो कोणी बदलला? कोणी स्वतः. बदलला? तर मनात जे हसा म्हटल्यावर जे विचार आले, की मजेशीर विचार आले, त्याच्यामुळे काहीतरी हार्मोन बदल झाले आणि मी हसलो. आता हसल्यानंतर बरं वाटलं की त्रास झाला? बरोबर. बरं वाटलं. बरं वाटलं. बरोबर आहे, बरोबर, बरं वाटलं. आता मी एखादी तुमच्या आयुष्यातली दुःखद घटना जर सांगितली, तर चेहरा कसा होईल? गंभीर. दुःख होईल ना. कोमेजल्यास. नैराश्य चेहऱ्यावर आहे. आता नैराश्य चेहऱ्यावर येतं म्हणजे नक्की काय होतं, शरीरात बदल काय होतात? तर नैराश्य येतं म्हणजे मनामध्ये रासायनिक बदल होतात, आणि त्या रासायनिक बदलाचा प्रदर्शन म्हणजे माझा चेहरा आहे. बरोबर आहे? मग ते रासायनिक बदल जे होतात ते माझ्या शरीरावर काय काय करतात का परिणाम, तर ते आज आपण बघणार आहोत. नक्की रासायनिक बदल सकारात्मक झाले तर माझ्या शरीरावर काय परिणाम होतात, आणि रासायनिक बदल जर नकारात्मक झाला तर माझ्या चेहऱ्यावर काय होतं. तेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो, बरोबर आहे? तेव्हा चेहऱ्याचा रंग कसा होतो? लाल बुंदू. लाल होतो. लाल. बरोबर. म्हणजे काय बदलतो? रक्त रक्तप्रवाह. रक्त एक्झॅक्टली. रक्तप्रवाह. रक्तप्रवाह जो आहे तो आपल्यावरती, बरोबर आहे, जास्त होतो. आपण बघा, एक शब्द प्रयोग आहे, अरे त्याची काय कानशिल तापली होती, बोलतो की नाही आपण? बरोबर आहे. गरम झालो होतो म्हणजे काय? तो रक्तप्रवाह आहे. जेव्हा आपण चिडतो, आपण रागावतो, बरोबर आहे, तेव्हा मेंदूला रक्त सप्लाय जास्त लागतो, आणि तेव्हा आपण चेहरा लाल होणं, नुसता लाल भूत झाला होता, असा आपला शब्दप्रयोग आहे. मी का सगळं सांगतोय? कारण आपले रोजच्या जीवनामध्ये त्या सायंटिफिक प्रोसेस, त्या रासायनिक प्रोसेस घडत असतात. फक्त आपण जाणीवेतून त्याच्याकडे बघत नाही, आणि म्हणून ते आपल्याला बदल लक्षात येत नाही की नक्की चेहरा लाल झाला म्हणजे काय. बघा, चिडणं म्हणजे काय होतं, विचार डोक्यात आला होता,
बरोबर आहे. मानसिक लेवलला बदल घडला होता, पण त्याचा फिजिकल लेवलला बदल कुठे दिसत होता? तर माझा चेहरा लाल झाला होता. लक्षात येते तुमच्या? तर हे जे बदल आहेत ते कसे घडतात आणि मग त्यांनी शरीरावर विपरीत परिणाम लॉंग टर्म कसे होतात. मग मी कधी काळी एखाद वेळी चिडलो, गोष्ट वेगळी आहे, पण मी रोजच चिडत असेल तर त्याचं काय होईल? शरीरावर परिणाम होईल. शरीरावर परिणाम होईल, कारण रोजच चिडत असेल. माझी मानसिकता एवढी वर्स्ट केस असू शकते, त्याचा परिणाम रोज जर शरीरावर होत असला तर रोज माझ्या शरीरात जसं एखादं निथळ पाणी असतं, अगदी आपण काही ठिकाणी पाणी बघतो बघा, वरून बघितलं तरी खालचं तळ त्याचा दिसत असत. बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो किती स्वच्छ पाणी आहे, पण तेच गढूळ पाणी, मग त्याच्यामध्ये असणारी जी इम्प्युरिटी आहे त्याच्यामुळे खालचा तळ दिसत नाही. सेम माझ्या शारीरिक मध्ये, रासायनिक पद्धतीमध्ये मानसिकता बदलामुळे जर अशा पद्धतीने गढूळपणा असेल किंवा टॉक्झिन्स वाढत असेल, त्याचा परिणाम कसा होतो हे आपण एक एक बघणार आहोत. जसं आपण बघितलं मागच्या वेळी की अहंकार, अहंकार जो असतो तो बाकी कुठले कुठले पैलू तयार करतो. तर एक स्लाइड मी ओपन करतो जेणेकरून आपल्याला त्या दृष्टिकोनातून थोडस जाता येईल. समोर दिसते का तुम्हाला स्लाइड? नाही अजून. नाही दिसत आहे. मला कोहोस्ट बनवले ना तुम्ही? नाही दिसत. मग मला कोहोस्ट बनवा ना. उज्ज्वल जी, मला कोहोस्ट बनवा, म्हणजे मला तुम्ही स्लाइड को-होस्ट आहात मिलिंदजी, तुम्ही को-होस्ट बरं आहात. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ओके हा बनवले. ओके ओके चालेल. हा आता दिसते का? हो, हा. आता दिसते. आता दिसते. आता समोर आपण बघू तर आपल्याला लक्षात येईल की इगो जो भाग आहे, बरोबर आहे, तो काय काय तयार करतो. तर पहिलं दिसलंय अँगर, जलसी, दुसऱ्याचा राग, हेट, ही सेड शी सेड, जसं आपण म्हणतो ना, तो असं मला म्हणाला, ही अशी मला म्हणाली. त्याच्यानंतर फ्रस्ट्रेशन, अटॅचमेंट किंवा डिटॅचमेंट, भीती, रिग्रेट आणि वरी म्हणजे काळजी. तरी अहंकार जो आहे त्याची ही सगळी निर्मिती आहे. आणि या गोष्टी जेव्हा आपल्या मानसिकतेमध्ये घडतात, जसं मी पहिलं उदाहरण दिलं, राग आला की आपला चेहरा लाल होतो. त्याच प्रकारे आतमध्ये आपण एखाद्यावर जलसी केली. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 800 मारुती आहे, पण शेजारीनी मर्सिडीज आणली, का आपल्याला आनंद होतो की जलस होते? जलस जलस होते, बरोबर आहे. कारण माझ्याकडे मारुती आहे, मी ती घेऊ शकलो नाही. पण जेव्हा जलस होते तेव्हा चेहऱ्यावर दिसणारे फरक काही दिसत नाहीत, पण शरीराच्या रासायनिक पद्धतींमध्ये आपले बरेचसे बदल होत असतात. आलं लक्षात? बघा, जेव्हा जेव्हा तो समोर येतो, ती व्यक्ती समोर येते किंवा किंवा गाडी घेऊन समोर येतो, आपण मनमोकळेपणाशी त्याच्यावर हसतो का हो? नाही. नाही. आता मनमोकळेपणाने हसणं आणि दांभिक हसणं याच्यामध्ये फरक आहे. हो, लक्षात आलं? हा फरक रासायनिक पद्धतीने आपल्या शरीराला जाणवत असतो. बाहेर मात्र आपण चेहरा दाखवत असतो, प्रिटेंड करत असतो की मी तुझ्या बरोबर, मला किती छान वाटतंय, पण ऍक्च्युली आतमध्ये नसतं आणि आतमध्ये वेगळ्या गोष्टी घडत असतात. त्या आपण आता बघणार. एखाद्याचा पण राग करतो, बरोबर आहे. एखाद्याने सांगितलं की माझा बर्थडे, 50वा बर्थडे मी फार मोठा सेलिब्रेट करणार आहे. आता मी त्याच्यावर ऍक्च्युली जळतो, कारण मला माझ्या 50ला साजरं करता नाही आलं, पण हे मात्र यांच्या 50 फार मोठी साजरी करतायत आणि आपल्याला सांगतो तू नक्की ये, तुला ही जबाबदारी दिली आहे. आपण अगदी मनापासून त्याला हो म्हणत असतो का? नाही. नाही. वरवर हो म्हणत असतो, पण आतून मात्र आपल्याला वेगळ्या भावना, वेगळा राग त्याच्यावर तयार होत असतो. आणि या गोष्टींनी आतमध्ये काय होतं ते आपण बघणार. मी आधी उदाहरणं का देतोय, कारण हे सगळे इन्सिडेंट जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर असतील तेव्हा सायंटिफिक प्रोसेस सांगताना तुमच्या लक्षात येईल. जसं फिअर,
शेवटचा तिसरा शेवटून तिसरा मुद्दा आहे बघा. एखाद्याने मला पैसे दिलेले आहेत उसने, मी त्याला सांगितलेलं आहे की महिनाभरात मी तुला परत देणार आहे, पण आता 2 महिने झाले, मी वेगळी कारणं त्याला सांगितली आणि आता 3ऱ्या महिन्यात तो एखाद्या फंक्शनला मला समोर भेटलाय. त्याच्या समोर जाताना माझी मानसिकता किंवा ब्लड प्रेशर नॉर्मल असेल की ॲबनॉर्मल असेल? ॲबनॉर्मल ॲबनॉर्मल असेल. आता ब्लड प्रेशर नॉर्मली 120-80 हे असणं अपेक्षित असतं, पण तेव्हा ते कदाचित 140-90 किंवा 150-90 हे असू शकतं. आणि हे आपल्याला जाणवतं तेव्हा जेव्हा तो माणूस समोर येतो तेव्हा आपली धडधड वाढलेली असते. हा रासायनिक बदल आपल्या शरीरात विचार बदलले की लगेच होत असतो आणि तो आपल्याला जाणवतो. आपण घाबरलेलो असतो त्याला समोर जाताना. का तर 4 चौघांमध्ये हा विचारणार नाही का, अरे तुला काय वाटतं का 1 महिन्यात पैसे देतो सांगितलं होतंस आणि आज 3 महिने झाले तरी तू अजून पैसे द्यायचं नाव काढत नाहीस. हे आपल्या डोळ्यासमोर येतं आणि हे डोळ्यासमोर आलं की आपलं ब्लड प्रेशर शूट होतं आणि ते किती लेवलला वरती आलं लक्षात. तसंच रिग्रेट, त्याच वेळी आपला ते अपमान करतील ही सुद्धा भावना आपल्या डोळ्यासमोर येत असते की माझा अपमान तो 4 चौघांसमोर करणार नाही ना. त्यावेळचे जे फिलिंग डोळ्यासमोर आणा की इथे कदाचित आपला अपमान होऊ शकतो. आलं लक्षात. आणि मग याचं सगळं रूपांतर कशात होतं तर कायम काळजीत राहणार. मग कदाचित दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती समोर नसेल, पण व्यक्ती जरी आठवली तरी सुद्धा आपल्याला तेवढाच त्रास होतो, तेवढाच बीपी शूट होतो. मग पिक्चर मध्ये एक बॅकग्राऊंड इफेक्ट दाखवतात बघा. एखादा लहान मुलगा, त्याच्या बाबतीत लहानपणी एखादी घटना घडलेली असते, पण तो 15 वर्षांनी मोठा झाला आणि ती घटना जर डोळ्यासमोर आली. स्वाती मॅडम, मला तुमचा माईक मला वाटतं ऑन आहे, तर प्लीज बंद करा. तुमचा बंद आहे, कोणाचा तरी माईक ऑन आहे, त्याचा आवाज येतोय, तर आपापले माईक प्लीज बंद करा. हा, बंद झाला मला वाटतंय. तर सांगायचा उद्देश काय, मानसिकता आणि शारीरिकतेमध्ये बदल एवढं जवळचं नातं आहे. त्याच्यामध्ये नक्की रसायनं कुठली बदलतात, त्या रसायनाचा आपल्याला आजार आणण्याला कसा उपयोग होतो हे आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी मी सगळे सिच्युएशन आपल्या डोळ्यासमोर उभी केल्या. विरुद्ध अर्थाने बघायला गेलो तर मी समजा 10वीला पहिला नंबर माझा आला आणि तेव्हा पूर्णतः जिल्ह्याची सगळी लोक, आमदार वगैरे असे सगळे एकत्र आले होते. माझ्या समाजातली लोक समोर होती आणि एवढ्यांच्या समोर माझा सत्कार केला गेला. ही घटना आपल्याला आयुष्यभर आनंद देत असते. ही घटना जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा तेव्हा माझ्या शरीरामध्ये वेगळं काहीतरी घडतं आणि मला फुलून आल्यासारखं वाटतं. भरून येतो असं मन सगळं. आनंदाश्रू कदाचित वाहतात. म्हणजे चांगली घटना आठवली वेगळे हार्मोन वाहतात आणि घटना किंवा दुःखद घटना आठवली तर वेगळ्या गोष्टी करत असतात. ओके, आता आपण आणखी पुढे जाणार आहोत. जरा प्लीज जरा आज माझ्याबरोबर तुम्ही जास्त राहा. माझ्याबरोबर जास्त राहा म्हणजे बरेच वेळा सत्संग चालू असताना आपला व्हिडिओ बंद असतो आणि आपण आपल्या ऍक्टिव्हिटी करत असतो. मग सर्वसाधारण विषय ऐकले तरी लक्षात येतात, पण आजचा विषय थोडासा किचकट आहे, बरोबर आहे. आणि म्हणून मी सांगेन की सगळ्यांनी बरोबर राहिलेत तर जरा फार बरं होईल. आज आपण ज्या विषयाला जाणार आहोत तो विषय सायंटिफिक अप्रोच ऑफ माइंड आणि डिसीज. ओके, तर पहिल्यांदा आता आपण एक गोष्ट जी करतो, जी मागच्या वेळी सत्संगामध्ये 7 मंत्रामध्ये सांगितली होती, त्यात शेवटचं सांगितलं होतं मेडिटेशन. आता मेडिटेशन याच्यावर हजारो संशोधनं झालेली आहेत. तुम्हाला समोर स्लाइड दिसते ना माझी? हो, दिसते. दिसते. तर मेडिटेशन याच्यावर हजारो संशोधन झालेले आहेत. हजारो म्हणजे अगदी शेकडो वर्षापासून मेडिटेशन याच्यावर संशोधन चालू आहे. 5000 वर्षापासून आपले ऋषीमुनी मेडिटेशन या गोष्टी अनुभवतायत आणि त्याचे बदल आपल्याला त्यांच्यात दिसलेले आहेत. जसं
बुद्धांनी काही वर्ष मेडिटेशन केलं, स्वामी विवेकानंदांनी मेडिटेशन केलं, आणि त्याच्यानंतर जे काही त्यांच्या तोंडातून किंवा लिखाणातून आलं ते काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला, तो पण मेडिटेशनमुळे झाला. 12 वर्ष सतत त्यांनी जो जप केला राम या नामाचा, त्याच्यामुळे जे काही जपमंत्रामुळे बदल झाले, त्याच्यामुळे RNA आणि DNA बदलू शकतात अशी संशोधन आहेत. आणि ज्याच्यामुळे ज्या वाल्याचा वाल्मिकी झाला हे आपण अनुभवाच्या पातळीवर बघितलेलं आहे. तर अशीच काही संशोधनं झालीत. त्या संशोधनाची टिप्पणी किंवा फायनल कन्क्लुजन मी तुमच्या डोळ्यासमोर आणणार आहे. आणि नक्की संशोधन केली त्याच्यामध्ये काय केलं. आता एक संशोधन असं आहे की ज्याच्यामध्ये रँडमाइज कंट्रोल ट्रायल असं म्हणतात, RCT. तर रँडमाइज कंट्रोल ट्रायल म्हणजे काय ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. एक 100चा ग्रुप असा असतो की ज्याच्यामध्ये कुठलीच ट्रायल करत नाही. सर्वसाधारण फॉर एक्झाम्पल डोकं दुखणारी माणसं, तर 100 डोकं दुखणारी माणसं अशी घेतली की ज्यांचं डोकं दुखतं आणि ते काहीच करत नाही. आणि दुसरा एक ग्रुप असा घेतात की 100 डोकं दुखणारी माणसं आणि त्यांच्यावर वेगळे प्रयोग करतो आपण. फॉर एक्झाम्पल आता आपण मेडिटेशनचा प्रयोग करणार आहोत, केलेले रिपोर्ट दाखवणार आहोत. तर 100 लोक डोकं दुखणारी ज्यांना आपण रेग्युलर मेडिटेशन करून घेणार आहोत. मग 2 ग्रुपमध्ये कंपॅरिझन केली जाते की 2 ग्रुपमध्ये फरक काय आला. याला रँडमाइज कंट्रोल ट्रायल असं म्हणतात, ज्याला संशोधनामध्ये सर्वात उच्च तरीचं संशोधन असं समजलं जातं. आणि त्या ट्रायलला कुठलीही चॅलेंज नसतं. त्याचे असणारे रिझल्ट हे तसेच्या तसे मानले जातात. मग आता माइंडफुल मेडिटेशन हा एक प्रयोग केला होता. त्याचं आधीच्या अभ्यासाचं मध्ये काय म्हटलंय की माइंडफुल मेडिटेशन प्रोड्यूस चेंज इन ब्रेन अँड इम्युन फंक्शन इन अ पॉझिटिव्ह वे. म्हणजे आपण बोलतो की राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, किंवा सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. तर तसं मेडिटेशन रेग्युलरली केलं तर ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह चेंज होतात. आणि जी आपली इम्युन सिस्टीम म्हणतो आपण, जे आपलं सैन्यबळ म्हणतो, त्याच्यामध्ये प्रचंड फरक येतात असं संशोधन सांगतं. तो संशोधन कुठल्या वेळी केला तर हेल्दी एम्प्लॉईज एका कंपनीचे घेतले होते. त्यांना 8 आठवडे 8 वीक इंटेन्सिव्ह क्लिनिकल ट्रेनिंग इन माइंडफुल मेडिटेशन असं दिलं होतं. 8 वीक म्हणजे जवळजवळ 8 7 56 दिवस हा प्रयोग त्यांच्यावर केला होता. आणि त्याच्यामध्ये काय काय बदल आले ते आपण ऑब्झर्व करणार आहोत. तर ट्रेनिंग क्लासमध्ये रोज जवळजवळ 3 तास ओके हे रेग्युलर त्यांच्यावर इंटेलेक्च्युअल आणि मेडिटेशन सेशन घेत होते. 7 तासाची रिट्रीट ही 6 वीक नंतर त्यांच्यावर बरोबर घेतली होती. जसं आपली 4 दिवसाची रिट्रीट असते तसं 7 तासाची रिट्रीट घेतली होती. त्याच्यानंतर प्रत्येकाला 1 तास रेग्युलरली 56 दिवस मेडिटेशन करायला सांगितलं होतं. ओके 6 दिवसा आठवड्यातले 6 दिवस रेग्युलर 1 तासाचं मेडिटेशन, हे गायडेड मेडिटेशन असं रोज घेत होते 56 दिवस. म्हणजे काय काय केलं होतं ते पहिल्यांदा तुम्हाला मी सायंटिफिकली सांगितलं. आता त्याच्यावर बदल काय काय आले हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बदलामध्ये आणखी एक रिसर्च कळावं म्हणून त्यांना इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन सुद्धा दिलं होतं. आणि त्या व्हॅक्सिन दिल्यानंतर जे व्हॅक्सिनचं मेडिसिन आपण अंगात सोडलं होतं त्याच्यामध्ये बदल काय आले हे सुद्धा आपण ऑब्झर्व करणार आहोत. तर त्या कंट्रोल ग्रुपमध्ये रिझल्ट काय आले तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट हे सिग्निफिकंटली इन्क्रीज झाले होते. ते काय झाले होते तर ते आपण बघणार आहोत की दे ऑल्सो फाउंड अ सिग्निफिकंट इन्क्रीज इन अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन. आपण आता कुठल्याही आजारावर जेव्हा आपल्या आजार येतात त्या आजारावर आपल्या शरीरातल्या अँटीबॉडी फाईट करत असतात. त्यांनी आपल्याला जो ताप येतो ती काय प्रोसेस असते तर जेव्हा शत्रुपेशी आणि आपल्या सैन्यपेशी हे जेव्हा फाईट करतात तेव्हा जे काही तयार होतं त्याला हीट तयार होते आणि त्यालाच आपण ताप आला असं म्हणतो. बरोबर आहे.
मग कधी कधी ताप येतो, पण तो ताप कंटिन्यू 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस राहत असतो. का? तर ज्या शत्रू पेशी असतात त्यांची ताकद आपल्या सैन्य पेशीपेक्षा जास्त असते आणि म्हणून आपल्याला ताप लगेच जात नाही. पण तेच काही व्यक्तींना बघाल तर एखादं इन्फेक्शन आलं, समजा मलेरिया आला का साधा ताप आला, तर एकदाच ताप येतो आणि परत ते इन्फेक्शन नाही. येत नाही, निघून जातं. तेव्हा त्यांच्यात काय असतं, तर त्यांच्यामध्ये अँटीबॉडीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते छान असतं आणि म्हणून शत्रू पेशीला ते एकाच अटॅक मध्ये मारून टाकतात आणि त्यांचं इन्फेक्शन पूर्णपणे संपतं. हे जे अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन आहे हे आपल्या मेडिटेशनमुळे वाढलेलं आहे, हे या संशोधनामध्ये दिसलेलं आहे. पहिलं संशोधन मेडिटेशनचे जे बघितलं त्याच्यामध्ये काय फरक लक्षात आला, की अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन आहे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे मेडिटेशन ग्रुपमध्ये प्रचंड वाढलं होतं 56 दिवसाच्या रेग्युलर मेडिटेशन. सांगायचा उद्देश लक्षात घ्या, की जेव्हा आपलं अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन वाढतं तेव्हा आपली इम्युन सिस्टम एवढी स्ट्रॉंग होते तर काही न तर ते इन्फेक्शन कळत सुद्धा नाही. मोठेपणा सांगत नाही, पण माझ्या आईला गेली 30 वर्ष कुठलाही ताप आलेला नाही. लक्षात आलं तुमच्या? 30 वर्ष कोरोनाच्या काळात सुद्धा तिला कुठलाही ताप किंवा इन्फेक्शन झालं नाही. वय वर्ष आता तिचं 93 आहे, 18 मेला तिला 94 लागणार. सांगायचा उद्देश एवढा, जेव्हा अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढतं तेव्हा आपली इम्युन सिस्टीम एवढी स्ट्रॉंग होते, आपण कुठल्याही आजाराला अगदी सशक्तरित्या परतवू शकतो. एवढी अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन फरक पडतो. आणि हा बदल कशामुळे फरक झाला, तो फक्त 56 दिवस रेग्युलर मेडिटेशन केल्यामुळे झाला, मला जाणीव. आपण आता मेडिटेशन शिकलो, पण जवळजवळ 80 ते 90% मध्ये त्या मेडिटेशनचा कॅज्युअल अप्रोच असा आहे की ऍक्च्युली 3 वेळा सांगितलंय, पण जमलं तर आपण 1 वेळा करतो, आठवड्यातनं जमलं तर 4-5 वेळा करतो, कधी कधी आठवड्यातनं 2-3 वेळाच होतं, कधी कधी होत सुद्धा नाही. काही जण शिकलेत आणि आता ते विसरून सुद्धा गेले. एवढा कॅज्युअल अप्रोच आहे. आणि मग प्रॉब्लेम आले की डॉक्टरांकडे धावायचं. पण सांगायचा उद्देश एवढा, जर आपण रेग्युलर मेडिटेशन केलं तर रिझल्ट असे सांगतायत की अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन आपलं एवढं वाढतं की आपण आयुष्यभर कुठल्याही आजाराला परतवू शकतो. आणि जेव्हा आजाराला परतवू शकतो तर मी जीवनभर डिसीज फ्री जगणं हे सहज शक्य. म्हणजे आता आपण जे मागच्या वेळी 7 पैलू बघितले, SSY मध्ये आपण बरेच पैलू बघितले मानसिकता लेवलचे, त्याचा आता आपण एकच पैलू बघतोय, फक्त मेडिटेशन. आणि त्याच महत्वाचं रिसर्च, मी बरेचसे रिसर्च माझ्याकडे 40 रिसर्च महत्वाचे आहेत, पण त्यातला महत्वाचा रिसर्च आता तुमच्या समोर का म्हणतोय, की जेव्हा आपलं अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन, अँटीबॉडी म्हणजे काय, आपलं शत्रुबळ जे आहे, आपलं सैन्यबळ आहे, ते जेव्हा आपलं वाढतं तेव्हा आपण कुठल्याही शत्रूला इमिजिएट परतवू शकतो. जसं समोरच्याचं सैन्यबळ जर 3000 आहे तर माझं सैन्यबळ 2 लाख आहे. मग 3000 शत्रुबळ आलं युद्ध करायला, तर ती 2 लाख शत्रुबळ त्याच्यावर तुटून पडलं तर त्याचा पूर्णपणे नायनाट करू शकतो. आलं लक्षात? आणि हे काम फक्त 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 मेडिटेशन कर, नियमितपणा हे एवढं काम करतं की जसं, उदाहरण देतो तुम्हाला, जर तुम्ही परफेक्ट 1:30ला जर दुपारी जेवत असाल तर 1:30 वाजला की परफेक्ट आपल्याला भूक लागते. का? तर आपल्या शरीरामध्ये भुकेची जी काही रसायनं आहेत त्यांना इतकं सवयीचं होतं की ती त्यावेळी तयार होतात आणि ते रसायन व्हायला गेलं की आपल्याला भूक लागते. पण मग मी जर कधी 1ला, कधी 12ला, कधी 2ला, कधी 3ला, कधी 4ला असं दुपारचं जेवण करत असेल तर त्या रसायनं कन्फ्युज होतात की कधी रसायन व्हायचं हे त्यांना कळतच नाही आणि त्यामुळे आपल्याला प्रॉपर भूक लागत. मग आपण बोलतो कधी कधी, मला ना भूकच लागत नाही, मी जेवायचं म्हणून जेवतो. सांगायचा उद्देश असा, तर वेळेचा नियमितपणा, आपल्या आसनाचा नियमितपणा, वातावरणाचा नियमितपणा
याच्यामध्ये मेडिटेशनचे रिझल्ट चांगले मिळतात आणि तो त्याचा येणारा बदल आहे तो आपल्याला छान मिळतो. सांगायचा उद्देश माझा एवढाच, नियमितपणा मेडिटेशनचा हा प्रचंड रिझल्ट देऊन जातो. म्हणजे अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे जर माझं प्रचंड वाढलं तर मी आयुष्यभर सशक्त राहणं, सुदृढ राहणं, निरोगी राहणं, आनंदी राहणं हे सहज. आणि याचा मेन पैलू मी आता तुम्हाला सांगितलाय, त्याचा मेन पैलू काय आहे, हा मेडिटेशन आहे. आणि ज्याच्यामुळे अँटीबॉडीचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. आणि हे करण्यासाठी आपण काय केलंय तर त्या जे 100 ट्रायल एम्प्लॉईज आपण घेतले होते त्या ग्रुपमधले, त्यांना इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन दिलं होतं. आणि त्या इन्फ्लुएन्झाच्या व्हॅक्सिन मध्ये ज्यांनी मेडिटेशन केलं नाही त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अँटीबॉडीचं कमी होतं. आणि ज्यांनी 100 लोकांनी मेडिटेशन केलं त्यांचे अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन हे प्रचंड वाढलं होतं ज्यांनी मेडिटेशन ग्रुपमध्ये आपण व्हॅक्सिन दिलं. ओके. दुसरं एक आहे कॉन्सन्ट्रेशन. दुसरं जी शेवटची लाईन ती मी वाचतोय, लक्षात घ्या की इन्क्रीज लेफ्ट साइड ऍक्टिव्हेशन प्रेडिक्टेड द साइज ऑफ अँटीबॉडी. आता लक्षात, साइज ऑफ अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन राईज टू द व्हॅक्सिन. म्हणजे प्रत्येक सेल्सच्या कॉन्सन्ट्रेशन एक भाग असतो आणि प्रत्येक सेलची साईज असते जेणेकरून ती हेल्दी असते. तर ती साईज जी आहे अँटीबॉडीची ती सुद्धा वाढली होती. आलं लक्षात. मला सांगायचा उद्देश एवढा आहे की फक्त मेडिटेशन ज्याचं आपण दृष्टी रूपामध्ये काही इफेक्ट दिसत नाही, पण बॅक ऑफ द स्टेज आपण बघायला गेलो तर सायंटिफिकली मेडिटेशन मध्ये आपल्या प्रत्येक सेल्स मध्ये एवढा फरक झालेला असतो. तो फरक आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी, मग तुमचं प्रत्येक एखादी तुम्ही परफॉर्मन्स करताय तरी आहे, एखाद्याशी बोलताय तरी आहे, एखादी ऍक्टिव्हिटी करताय तरी आहे, अशा ठिकाणी प्रत्येक वेळी आपला सेल्स काम करत असतो आणि त्या अँटीबॉडी सेल्सचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सुद्धा वाढलेलं आहे, त्याची साईज वाढलेली आहे. हेच मला सांगायचं. याच्याबद्दल काही प्रश्न असला तर आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. का मला समजलं का एवढंच विचारायचंय. जर काही शंका असली, समजलं नसलं तर आत्ताच विचारा की नाही समजलं. मला जेवढं त्यातलं कळते तेवढंच मी सांगू शकतो. आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं ते समजलं का? नाही समजलं तर अंगठा खाली करा, मला ते पण आवडेल. ओके, तुषारजी समजलं, किरणजी समजलं, ओके, रेणुकादासजी समजलं. छान छान, आय एम हॅपी. छान. कारण का ते समजलं नाही तर पुढे जाण्यात पॉईंट नाही. आपण कुठलं लेक्चर घेत नाही आहोत, आपल्याला समजून पुढे जाणं हा भाग महत्वाचा. छान. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांचा काही प्रश्न येत नाही, ते ज्ञानी आहेतच असं समजून आपण पुढे जाऊ. दुसरी स्लाइड मी आता दाखवतोय. आता बघा, आपण आता मेडिटेशनचा भाग बघितला, फारच शॉर्ट मध्ये घेतलंय कारण काय 1 तासात या सगळ्या गोष्टी कव्हर करणं, प्रत्येक गोष्टीला फक्त हात लावून आपण जाणार. दुसरी आपण महत्वाचा प्राणायाम, याचं सायंटिफिक वे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. एक्झॅक्टली त्या प्राणायामने काय घडतं ते थोडस मी आता घेण्याचा प्रयत्न आहे. बघा, प्राणायाम मध्ये आपण पहिल्यांदा विभाग प्राणायाम करतो आणि नंतर मुद्रा प्राणायाम करतो. उद्देश एवढाच की विभाग प्राणायाम मध्ये आपण लंग्सचे वेगवेगळे ग्लोब ऍक्टिव्हेट करतोय. वरचा भाग, वरचा ग्लोब, मधला ग्लोब आणि खालचा ग्लोब. कनिष्ठ मध्ये खालचा ग्लोब, मध्यम मध्ये मधला ग्लोब आणि ज्येष्ठामध्ये वरचा ग्लोब. आता ग्लोब मध्ये काय तर प्राणिक शक्ती आपल्या शरीरात जेव्हा वेगळ्या ठिकाणी जाते ते काय काय करते तर त्याची नावं दिलेली आहेत. त्याची नावं जी आहेत प्राणाची, तर 5 प्राणा बघितले तर उदान प्राण, प्राण, समान, व्यान, अपान. ते जर फिजिकल बॉडीमध्ये आपण बघितलं तर या पद्धतीने आपल्या शरीराच्या वेगळ्या लेवलला वरती प्राणा, आपल्या जिथे आज्ञाचक्र आहे तिथे उदान, नंतर जिथे आपला चेस्ट आहे, आपण
अनाहत चक्र बोलतो ते व्यान, तसंच नंतर समान आणि सगळ्यात खालचा जो आहे तो अपान वायू असं पण आपण म्हणतो किंवा प्राण असं पण आपण म्हणू शकतो. सांगायचा उद्देश लक्षात घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्राणिक फ्लो जेव्हा देतो तेव्हा आयुर्वेदातून बघायला गेलो तर जी पंचमहाभूत आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्या वेगळ्या कॉम्बिनेशननी आयुर्वेदामध्ये जे त्रिदोष सांगितलेले आहेत, वात, पित्त आणि कफ, ह्याचं संतुलन होतं. आपल्याला ज्या व्याधी येतात कुठल्याही त्या कधी येतात, जेव्हा वात, पित्त, कफ ह्याचं संतुलन बिघडतं तेव्हा आपल्याला व्याधी येतात. आणि जेव्हा या त्रिदोष संतुलन होतं तेव्हा आपण व्याधीमुक्त होतो. आणि या त्रिदोष जेव्हा हे पंचमहाभूत आपल्या शरीरात बॅलन्स होतात तेव्हा हे त्रिदोष बॅलन्स होतात आणि प्राणायाम जे आहे ते वेगवेगळ्या शरीरातल्या लेवलला प्राणिक फ्लो सफिशियंट झाला किंवा एक्सपान्शन ऑफ प्राणा जेव्हा होतं तेव्हा ते दोष सेटल्ड होतात किंवा संतुलित होतात. ओके, मग आपण जसं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण कनिष्ठ विभाग प्राणायाम करतो तेव्हा बेंबीपासून खालच्या भागामध्ये ऊर्जा किंवा प्राणिक फ्लो वाढवला जातो, तेव्हा आपलं समान वायू आणि अपान वायू हा ऍक्टिव्हेट होत असतो आणि त्यामुळे शरीरातल्या बेंबी खालच्या भागाचे जे आजार आहेत ते तिथे सेटल होतात. का तर तिथे वात आणि कफ हा भाग जास्त आहे खालच्या भागाला, ते दोष वाताचे आणि कफाचे दोष जास्त असतात आणि ते तिथे प्राणिक फ्लो वाढल्यामुळे आपलं ते दोष सेटल्ड होतात, संतुलित होतात आणि तिथून असणाऱ्या आजाराची मुक्ती किंवा तिथे येणारे आजार येतात. जसं आपण मध्यम विभाग प्राणायाम करत असतो तेव्हा व्यान वायू हा जास्त ऍग्रिवेट होत असतो आणि तेव्हा आपल्या लंग्स आणि हृदय याचे स्ट्रेंथन होत असते. ओके, कारण तिथे वात, पित्त, कफ हे तिन्हीचा भाग ऍक्टिव्हेट जास्त असतो आणि तिन्ही भाग सेटल होत असतात, तिन्ही दोष संतुलित होत असतात आणि या प्राणायामच्या इफेक्टमुळे आपल्याला लंग्सचे किंवा हृदयाचे जे आजार आहेत ते येत नाहीत किंवा आलेले आजार राहतात. त्याच्यानंतर आपण जेव्हा बघतो की जेव्हा आपण ज्येष्ठ विभाग प्राणायाम करत असतो तेव्हा आपण कंठापासून वरच्या भागापर्यंत आपण प्राण ऍक्टिव्हेट करत असतो तेव्हा उदान आणि प्राणवायू हा जास्त ऍक्टिव्हेट होत असतो आणि त्यामुळे वरच्या भागाला म्हणजे मानसिकता जे प्रॉब्लेम आहेत, मन सेटल्ड होणं, या गोष्टी होत असतात. का तर आपल्या ब्रेन मध्ये हायपोथॅलॅमस म्हणून पार्ट आहे जो सेटल्ड होतो, ज्याच्यामुळे हॅपी हार्मोन तयार होतात, डोपामाइन, एंडॉर्फिन, सेरोटोनिन अशा पद्धतीचे हार्मोन्स हा प्राणिक फ्लो त्याला सफिशियंट मिळाल्यामुळे सफिशियंट एन्व्हायरमेंट सकारात्मक हार्मोन किंवा पॉझिटिव्ह हार्मोन तयार करण्यासाठी होत असतं आणि त्यामुळे पित्त दोष जो आहे तो आपला जास्त संतुलित होतो आणि म्हणून आपल्याला छान वाटतं, बरं वाटतं, आनंदित होणं, ह्या गोष्टी तिथे होत असतात फक्त प्राणायाम. आता आणखी सायंटिफिक वेला आपण पुढे जाणार आहोत की नक्की कुठले कुठले हार्मोन्स वाहतात, नक्की हार्मोन जे वाहतात म्हणजे कुठल्या ग्रंथी किंवा शरीरातला कुठला भाग हार्मोनशी रिलेटेड आहे हे आपण जरा जाणार आहोत. आता आपण प्राणायाम जेव्हा करतो तेव्हा आपण महत्वाचं आपल्याला माहिती आहे किंवा 3 नाड्या, बरोबर आहे, मुख्य, इडा, पिंगला आणि ह्या जेव्हा 2 ऍक्टिव्हेट होतात तेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होत असते. आता ह्या जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तेव्हा नक्की आपल्याला बरं वाटतं, म्हणजे काय होतं ते आता आपण बघणार. ओके, आपल्याला सुख प्राणायाम किंवा अनुलोम विलोम हे जे प्राणायाम आहे किंवा कुठलंही नाडी शुद्धी प्राणायाम आपण घेतलं, भस्त्रिका घेतली किंवा कपालभाती घेतली, तर हे जे नाडीशुद्धी प्राणायाम आहे हे काय करतात तर इडा आणि पिंगला, आत्ता आपण बघितलं, आत्ता आपल्या दोन्ही नाकांमध्ये बघितलं
तर कुठली तरी एकच नाडी जास्त ऍक्टिव्हेट आहे, दोन्ही नाड्या समान संतुलित ऍक्टिव्हेट नाहीये. बरोबर आहे. कदाचित इडा असेल किंवा पिंगला असेल. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या सिस्टीम मध्ये बदल होतात. ते आता मी तुम्हाला सांगणार आहे की या ऍक्टिव्हेशन प्रमाणे आपली साथी चक्र ऍक्टिव्हेट होणं याचं जवळचं नातं. आलं लक्षात. आता इडा नाडीचं चित्र तुम्हाला समोर दिसतंय. जेव्हा इडा नाडी ऍक्टिव्हेट होत असते तेव्हा लेफ्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. म्हणजे चंद्र नाडी जेव्हा ऍक्टिव्हेट होते तेव्हा आपली डावी बाजू ऍक्टिव्हेट होत असते. त्याचं क्वालिटी ऑफ इमोशन, डिझायर आणि एक्झिस्टन्स म्हणजे आपली जी भावनिक स्तर आहे तो एका वेगळ्या लेवलला जात असतो. आपल्या इच्छाशक्ती ज्या आहेत त्यांचा बदल होत असतो आणि आपलं जे अस्तित्व आहे त्याचा सुद्धा बदल होत असतो जर इडा नाडी ऍक्टिव्हेट. आलं लक्षात. आता क्वालिटी ऑफ इमोशन्स याचं सुद्धा इडा नाडीशी संबंधित आहे, पण ते सांगायला गेलो तर बराच मोठा भाग आहे तो. आणि म्हणून मी फक्त एवढंच सांगितलं की आपण शांत होणं, शांत असणं, एखाद्या गोष्टीला रिॲक्ट न होणं, अशा पद्धतीची इमोशन्स ही इडा नाडी ऍक्टिव्हेट असताना जास्त होऊ शकते. आलं लक्षात. आता या रिलेटेड इमोशन्स सांगितलं तर बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण इडा नाडी ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपली लेफ्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणजे जी संवेदनाशील आहे, बरोबर आहे. एखादा मला ओरडला, बरोबर आहे, तर आतून मला वाईट वाटलं, हे इडा नाडीचं असेल. तोच जर पिंगला ऍक्टिव्हेट असेल तर एखादा मला ओरडला तर मी रिॲक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीचे बदल या दोन्ही नाड्यांच्या ऍक्टिव्हेशनमुळे होत असतात. म्हणजे मी सकारात्मक रिॲक्टिव्ह फोर्स त्याला दाखवीन, रिॲक्शन लगेच दाखवीन, पण ती इडा नाडी असेल तर फक्त माझ्या डोळ्यातनं आसू येतील. अशा पद्धतीचे बदल इडा आणि पिंगला ह्या ऍक्टिव्हेशनमुळे होत असतात. ओके, पुढे जाऊया. जर पिंगला ऍक्टिव्हेट असेल तर माझी राईट साइड म्हणजे माझा सूर्याचा चॅनल जो आहे तो जास्त ऍक्टिव्हेट असतो. मी ऍक्टिव्हेट जास्त असतो, मी प्रेझेंट पटकन करतो. ओके. उजव्या साईड जसं आपण सांगतो ना, राईट साईड, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, अशा पद्धतीने आपली राईट साईड जी आहे पिंगला नाडी जेव्हा ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपलं होत असतो. एखाद्या गोष्टीला आपण लगेच रिॲक्ट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर बघा, काही लोक असे असतात की माझी आनंदाची एखादी गोष्ट घडली तर सगळ्यांना सांगत सुटतो, अरे मला 95% मार्क मिळाले किंवा माझा मुलगा 95% पास झाला, लगेच गावभर सांगत सुटणं, आनंद सुटणं. अशा पद्धतीचं ऍक्टिव्हेशन हे पिंगला नाडी जे ऍक्टिव्हेट होत असतं. फरक सांगायचा झाला तर इडा नाडी तीच गोष्ट घडली आहे पण मी लगेच गावभर गोंगाट करत सुटणार नाही. शांत असेल, जेव्हा भेटेल तेव्हा शांतपणे सांगेल, अरे आनंदाची गोष्ट एक तुला सांगायची बरं का, माझ्या मुलाला 93% मिळाले बरं का. अशा पद्धतीने रिॲक्ट होणं जे आहे असा बदल आपल्याला दिसतो. कारण संवेदनाशील नर्वस सिस्टम आहे ती राईट साईड ऍक्टिव्हेट होत असते आणि राईट साईड जेव्हा सिम्पॅथेटिक संवेदनाशील नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते तेव्हा आपले प्रेझेंट करण्याचे बदल हे सुद्धा वेगळे असतात. ओके. क्वालिटी ऑफ फिजिकल अँड मेंटल ऍक्टिव्हिटी मी मगाशी सांगितलं बघा. निगेटिव्ह इडामध्ये काय आहे परत आपण बघूया. तर क्वालिटी ऑफ इमोशन्स, बरोबर आहे. भावनिक बदल हे इडा नाडी ऍक्टिव्हेट झाले तेव्हा होत असतात. पिंगला नाडी झाली तर क्वालिटी ऑफ फिजिकल अँड मेंटल ऍक्टिव्हिटी म्हणजे जे मनात आहे त्याचं फिजिकल प्रेझेन्स दाखवणं. फॉर एक्झाम्पल एखाद्याबद्दल मला राग आला तर पिंगला नाडी ऍक्टिव्हेट असेल तर लगेच मी त्याला काहीतरी बोलून टाकेन किंवा एखादी कानफडत वाजवेल. अशा पद्धतीचे बदल पिंगला नाडी जास्त ऍक्टिव्हेट असेल तर असू शकते. कारण काय आहे, क्वालिटी ऑफ फिजिकल अँड मेंटल ऍक्टिव्हिटी. इमोशन्स जास्त इथे नाही आहेत बघा. पहिलं काय सांगितलंय, क्वालिटी ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. सांगायचा उद्देश असा, हे कधी घडतं, ते रासायनिक प्रोसेस आतमध्ये घडत असतात.
त्या रासायनिक प्रोसेस. फक्त मला उद्देश सांगायचा आहे की प्राणायाम आपण करतो, पण आतमध्ये होणारे बदल हे वेगळे कसे असतात. आणि म्हणून आपण जे अनुलोम विलोम, नाडी शुद्धी क्रिया ह्या प्राणायामाच्या सुरुवातीला करत असतो, किंवा आपण जे महत् प्राणायाम करायच्या आधी आपण दोन्ही नाडी सेटल्ड करतो. फार महत्वाचा भाग आहे, कारण आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होणार आहे ती सेटल्ड असावी, सबटल असावी, एकाच बाजूला जास्त ऍक्टिव्हिटी असते. तर असे जे बदल जे मी दोन दाखवलेले आहेत, फिजिकल आणि इमोशन, हे बदल वेगळे असू शकतात. आणि म्हणून दोन्ही नाड्या सेटल्ड असणं, जेव्हा दोन्ही नाड्या इडा आणि पिंगला जेव्हा सेटल्ड होते, तेव्हा महत्वाचा बदल काय होतो तो तुम्हाला दिसतोय, तर सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह. फार महत्वाचा विषय आता आपण जो बोलतोय तो जरा जाणीवपूर्वक समजून घ्या. समजलं तरी आणि समजलं नाही तरी जे काही प्रश्न असतील ते मोकळेपणाने विचारा. मी फार ज्ञानी आहे यातलं असं नाही, पण मला जेवढं समजतंय कन्फर्म परफेक्ट तेवढंच मी सांगेन. ते समजत नाही ते नाही सांग. सुषुम्ना नाडी जेव्हा इडा आणि पिंगला आपण बॅलन्स करतो, तेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होत असते. तिचा फ्लो तुम्हाला दिसतोय बघा, जो मज्जारज्जूच्या मधून आहे, आपल्या सगळ्या चक्रांच्या पॅरलल तो फ्लो आहे. आणि सगळी चक्र ऍक्टिव्हेट व्हायला सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट झाली का प्रचंड बदल होतो. आणि मगाशी तुम्ही बघितलं असाल तर दोन नाड्या जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तेव्हा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. लक्षात घ्या, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणजे संवेदनाशील. आणि जेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते तेव्हा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, जिच्यावर आपला कंट्रोल नाही, बरोबर आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या नैसर्गिक क्रिया ऑटोमॅटिक होतात, ऑटोमिक नर्वस सिस्टीम घडतात, जसं आपले हृदयाचे ठोके, याचा कंट्रोल आपल्याकडे नाही, बरोबर आहे. त्याला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हणतात. ऑटोमॅटिक चालू आहे. क्लिअर होते. आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. हृदयाचा ठोका जन्मल्यापासून सोडा, जन्माच्या आधीपासून आईच्या पोटात असल्यापासून 2.5 महिन्यानंतर पहिला हृदयाचा ठोका सुरू झाला, तो आतापर्यंत थांबलेला नाही. हे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काम करत. आणि जेव्हा माझी इडा आणि पिंगला ऍक्टिव्हेट होते तेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते, आणि तेव्हा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला ती सपोर्ट करते, कारण ती आणि ऍक्टिव्हेट होते तेव्हा मज्जारज्जूमधून प्राणिक फ्लो वाढतो. ही मेडिकल क्षेत्रामध्ये दिसली जात नाही, तिचा चेकअप कुठेही नाही. आलं लक्षात. जसं आपण सगळ्या टेस्ट करतो आणि आपल्याला कळतं माझ्या ब्लड मध्ये हा कंटेंट किती आहे, तसं तुमची सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट आहे का याचं कुठेही परीक्षण नाहीये. पण वैचारिक लेवलला, इमोशनल लेवलला, आपल्या अवेअरनेस लेवलला आपल्या जाणीवेच्या पातळ्या वाढतात. म्हणजे काय होतं तर आपली सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट झालेली असते. फॉर एक्झाम्पल, याचं वागण्याच्या लेवलला जर मग उदाहरण द्यायचं झालं तर एकच गोष्ट, तिन्ही नाड्या ऍक्टिव्हेट होते अशा पद्धतीने सांगतो जेणेकरून समजेल छान. एखादा आपला जवळचा माणूस, मित्र म्हणा, नातेवाईक म्हणा, माझ्यावर रागावलाय आणि मला वाटेल ते बोलतोय बरं वाईट, ओके. जर माझी इडा नाडी ऍक्टिव्हेट असेल तर मला वाईट वाटेल, इमोशनल लेवलला मला फार ऍक्टिव्हेट होईल, माझ्या डोळ्यातनं पाणी येईल, मला दुःख होईल. अशा पद्धतीने रिएक्शन असेल तर माझी इडा नाडी ऍक्टिव्हेट असेल. जर माझी पिंगला नाडी ऍक्टिव्हेट असेल आणि मला तो अब्दा वाईट शब्द एखादा बोलतोय आणि कदाचित मी रागीट स्वभावाचा असेल आणि माझी जर पिंगला नाडी ऍक्टिव्हेट आहे तर कदाचित मी पण त्याला वाटेल ते बोलू शकतो, त्याला लगेच रिएक्शन देऊ शकतो. अगदी जास्तच अनावर झालं तर मी उठून त्याच्या कानाखाली सुद्धा वाजवू शकतो. ह्या रिएक्शन
माझी पिंगला नाडी ऍक्टिव्हेट असेल तर असू शकतो. जर माझी सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असेल तर काय घडेल? फार महत्वाचा भाग आहे, समजून घ्या. जर माझी पिढा नाडी सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असेल तर समोरचा मला वाटेल बोलतोय तरी मी पूर्णपणे सेटल्ड असेल, कुठेही मला दुःख होणार नाहीये. आलं लक्षात? दुःख जरी झालं तरी मला माहिती आहे की समोरच्याची मानसिकता आता गडबडलेली आहे. मला दुःख घेऊन करून घ्यायची काही गरज नाहीये, कारण त्याची मानसिकता गडबडली आहे. हा त्याचा प्रॉब्लेम आहे, हा माझा प्रॉब्लेम नाहीये. आलं लक्षात? माझा अवेअरनेस लेवल, माझी सजगता जी आहे, माझ्या जाणीवेच्या पातळ्या एवढ्या उच्च असणार आहेत की डिस्टर्ब होणार नाही. आलं लक्षात? कदाचित मला थोडंफार वाईट वाटेल पण मी रिएक्टिव्ह मोड मध्ये अजिबात जाणार नाही. माझ्या डोळ्यातून आसू कदाचित येणार सुद्धा नाही, कारण मी सेटल्ड आहे. माझा हायपोथॅलॅमस जो आहे तो रिएक्टिव्ह मोड मध्ये जात नाही. माझा मेंदूचा भाग मध्ये अमॅगडाला जो आहे तो रिएक्टिव्ह मोड मध्ये जातो. तो रिएक्टिव्ह मध्ये जाणार नाही कारण माझी सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट आहे, मी सेटल्ड आहे, माझी अवेअरनेस लेवल फार उच्च स्तराला आहे, मी आतून शांत आहे. आलं लक्षात? आता कदाचित इथे अशी सुद्धा गरज आहे की तो मला वाटेल ते बोलतोय, मी आतून सेटल्ड आहे, पण त्याला थोडस बाहेरून रिएक्टिव्ह दाखवायची गरज आहे मला. मुलगा एखादा पॅनिक झालाय, एखादी गोष्ट मागतोय, अथवा तद्वा हातपायाची आदळापट करतोय, मग तिथे बारीकसा पाठीवर एक फटका मारायची गरज आहे त्याला. आता इथे मी कदाचित त्या लहान मुलाला एखादा फटका मारणार आहे, पण मी आतून शांत असणार आहे. त्या फटका मारण्याचं नंतर मला जे दुःख होतं ते मला इथे असणार नसणार आहे, कारण मी सेटल्ड आहे. मी सेटल्ड पोझिशन मधून ती ऍक्शन घेतोय, मी रिएक्टिव्ह मोड मध्ये जात नाही. मी ऍक्शन घेतोय जाणीवेत ना की आता इथे याला एक फटका मारायची गरज आहे आणि तो मला मारणं गरजेचं आहे आणि तो मी त्याला मारणार आहे. का? कारण आता ती गरज आहे. लक्षात येते तुम्हाला? का? कारण मी आतून सेटल्ड आहे, मी आतून डिस्टर्ब नाही. आणि हे कधी घडणार आहे? तर सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असणार आहे आणि तेव्हाच घडणार आहे. आणि हा इम्पॅक्ट फक्त प्रॉपर प्राणायाम, जे आपण शरीरातली एनर्जी बॅलन्स करण्यासाठी काही प्राणायाम, जसं आपण जॉगिंग करतो, जॉगिंग नंतर सुख प्राणायाम करतो, या दोन गोष्टींनी काय होतं तर आपल्या दोन्ही नाड्या ओपन होतात आणि मग आपण जी कपालभाती आणि महत् प्राणायाम करत असतो त्या महत् प्राणायाम मध्ये सुषुम्ना नाडी ही प्रचंड ऍक्टिव्हेट होत असते. पूर्ण फ्लो हा मज्जारज्जूच्या मधून असलेली सुषुम्ना नाडीमधून होत असतो आणि म्हणून आपण सेटल्ड होत असतो. जसं आपले काही गुरुजी हा शब्द मी मुद्दाम वापरला, कारण काही गुरुजीमध्येच ते आपल्याला बघायला दिसतं की फार सेटल्ड असतात. समोर काही घडलं तर त्यांच्यावर प्रतिक्रिया नसतात, त्यांच्यावर काही बदल इम्पॅक्ट झालेला नसतो. त्या सेटल्ड कूल आहेत. का? कारण त्यांची साधना जी आहे सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होईपर्यंत गेलेली असते. त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमुळे ते डिस्टर्ब होत शांत असतात आणि म्हणून संत लेवल ही त्यांची आलेली असते. आणि त्याला सायंटिफिक वेने बघायला गेलो तर आपल्या इडा आणि पिंगला जेव्हा बॅलन्स होतात तेव्हा सुषुम्ना नाडीमधून होतो आणि तेव्हाही वागण्यातले बदल दिसतात. आणि अशा लेवलला जेव्हा आपण होतो तेव्हा 100% आनंदी आणि सुदृढ राहणं हे बॉडी लेवलला येत असतं. आपल्याला कुठलाही आजार असायची गरज नाही, कारण आपली सगळी चक्र ऍक्टिव्हेट आहेत. आपले एनर्जी फ्लो ह्या सगळ्या बॉडी लेवलला छान आहे. त्यामुळे सगळ्या बॉडी लेवलला आपण निरोगी असणं, सुदृढ असणं हे सहज. मगाशी जे मी सगळे वायू आपल्याला सांगितले, 5 वायू, बरोबर आहे, ते जेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते तेव्हा 5 वायू हे संतुलित असतात. संतुलित झाले की त्रिदोष संतुलित होतात आणि त्रिदोष वात पित्त कफ हे जेव्हा आपल्या शरीरातले संतुलित होतात तेव्हा आपण आणि बाहेर दृष्टीक्षेत्रात दिसणारे, म्हणजे मी निरोगी होणं, सुदृढ होणं, आनंदी होणं हे प्राणायामामुळे सहज शक्य आहे का? तर सहज शक्य. जसं आपलं एक एक वायू किंवा एक एक चक्र आपली ऍक्टिव्हेट होत जाणं हे शक्य आहे. आणि ते झाल्यानंतर आपण मग आपली उन्नती होणं जे आपण म्हणतोय, बरोबर आहे,
आध्यात्मिक उन्नती जी आपण म्हणतो ती फक्त प्राणायामनी शक्य आहे. जे गुरुजींनी आपल्याला सांगितलं आहे, जे आपले जाणीवेचे स्तर जसं वाढतात, म्हणजे आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंट, जी नॅशनल डेव्हलपमेंट, हे जे सांगितलेलं आहे ह्याचं बॅक ऑफ द माइंड सायन्स बघायला गेलं तर काय आहे, तर जेव्हा आपल्या दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट होतात तेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते, तेव्हा एक एक चक्र आपले ऍक्टिव्हेट होत जातात, आपल्या भावनिक स्तरावरचे बदल होत जातात आणि आपण आनंदी आणि सुदृढ होत जातो. मग प्रत्येकावर प्रेम करणं जे शक्य होतं त्याला सायंटिफिक रिझन हे आहे की आपला अनाहत चक्र ऍक्टिव्हेट होत असतो, आपला दान वायू जो आहे तो ऍक्टिव्हेट होत असतो प्राणामुळे, आणि त्यामुळे आपण सगळ्यांवर प्रेम करणं हे शक्य. इट्स अ 100% सायंटिफिक प्रोसेस आणि ती या प्रोसेसमुळे घडते. वेळ बराच झालाय, मी जरा आता फास्ट घेतो. सुषुम्ना नाडीचे फायदे काय, मध्ये जे लिहिले ते तुम्ही सुद्धा वाचा किंवा मी वाचून दाखवतो. डेली मेडिटेशन लीड्स टू अ कुलिंग ऑफ द सन चॅनल. लक्षात आलं, कुलिंग ऑफ अ सन चॅनल जो आपल्याला जास्त ऍक्टिव्हेट करतो त्याला कुलिंग करतं. अँड वॉर्मिंग ऑफ द मून चॅनल. लक्षात वॉर्मिंग म्हटलंय म्हणजे जो शांत असतो जास्त त्याला वॉर्म करतं, आणि जो सन चॅनल जर आपली पिंगला नाडी ऍक्टिव्हेट असली तर आपली रिएक्शन फास्ट जाते, तिला कूल करतं. म्हणजे थोडक्यात सुषुम्ना नाडी जेव्हा ऍक्टिव्हेट होते तेव्हा सन आणि मून हे दोन्ही चॅनल इडा आणि पिंगला हे बॅलन्स होतात, विच रिस्टोर द इनर बॅलन्स ऑफ अवर इमोशन्स. जे मगाशी मी सांगितलं की आपला जो आतला बॅलन्स आहे भावनिक स्तर तो बॅलन्स केला जातो. आपण कधी रडणार नाही, कदाचित काही झालं तरी दुःख होणार नाही, किंवा फार काही झालं थोडंफार तर फार काही उधळून जाणार नाही किंवा आनंदी होणार. बॅलन्स ऑफ अवर इमोशनल, मेंटल आणि फिजिकल बी गोष्टी झाल्या बघा. जसं जागतिक आरोग्य संस्थेने हेल्थची डेफिनेशन काय सांगितलंय, इट्स अ बॅलन्स स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल अँड स्पिरिच्युअल. जेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते तेव्हा पाची स्तर हे बॅलन्स होतात, आणि हे काम करण्याचं इनर बॅलन्स ऑफ अवर इमोशन्स, मेंटल आणि फिजिकल बिंग हे काम करायचं सुषुम्ना नाडी जे ऍक्टिव्हेट होतं. आलं लक्षात? कोऑर्डिनेशन ऑफ दिस थ्री नाडीज गिव्ह द हेल्थ, स्ट्रेंथ, मेंटल पीस अँड लॉंग लाईफ. आलं लक्षात? आता सायन्स आपल्याला कळते फक्त रोज प्राणायाम नियमित केले तर मला काय काय मिळू शकतं. तर ज्याच्यासाठी आपण धडपडत असतो ते म्हणजे हेल्थ. दुसरं म्हणजे आपल्याला फार मोठं व्हायचं असतं त्याचा बॅक म्हणजे स्ट्रेंथ. तिसरं महत्वाचं जी आपल्याला मुक्ती पाहिजे असते त्याचं महत्वाचं म्हणजे मेंटल पीस. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला आयुष्य चांगलं पाहिजे, दॅट इज अ लॉंग लाईफ. या चारही गोष्टी फक्त सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट झाली तरी आपल्या होऊ शकतात. हे सायन्स सांगते, हे संशोधन सांगते. पुढे जाऊया. बेनिफिट ऑफ बंध. बघा सायंटिफिक वेवर आपण बघायला गेलो तेव्हा जे बंध आपण लावतो तेव्हा काय करतो आपण, प्राणिक फ्लो जो आहे तो होल्ड करतो, म्हणजे कुंभक आपण जास्त वेळ लावतो. त्याच्यामध्ये शारीरिक लेवलला बदल काय होतं, तर मी जरा फास्ट घेतो. उज्ज्वलजी अजून मला किती वेळ आहे? जय गुरुदेव. उज्ज्वलजी अर्धा तास चालेल. अर्धा तास, छान, म्हणजे बऱ्यापैकी आहे. तर जेव्हा आपण बंद लावतो म्हणजे परत प्राणायामशी संबंध आहे, तर सायंटिफिक वेनी काय काय ते जे आता बेनिफिट वाचतोय मी ते एका रिसर्चचं कन्क्लुजन वाचतोय. प्राणायाम केल्याने बेनिफिट काय काय होतात, किंवा बंद लावल्यामुळे. बंद आपण पुन्हा रँडमाइज कंट्रोल ट्रायल 100 लोक नॉर्मल प्राणायाम केली आणि 100 लोकांना प्राणायाम बंद लावून केले. ते आपले 3 बंद आहेत, बरोबर आहे? जालंधर बंद, उड्डियान बंद आणि मुलाधार बंद. हे 3 बंद लावून जेव्हा कुंभकामध्ये आपण जास्त वेळ राहतो तेव्हा त्याची बदल काय काय होतं तर ते मी वाचतो बघा. ब्लॉकेजेस इन द आर्टरीज ऑफ द हार्ट आर रिमूव्ड अँड आर्टरीज बिकम क्लीन. महत्वाची वाक्य आहे बघा, ज्याला आता आपण ब्लॉकेजेस म्हणतो. तर हार्ट अटॅक जे वाढतायत, ओके, ते फक्त 3 बंद आपण प्रॉपर प्राणायाम मध्ये केली तरी आपण ब्लॉकेजेस बाहेर काढू शकतो. जे ब्लॉकेजेस काढण्यासाठी आज हजारो नाही लाखो रुपये खर्च होत आहेत, आणि प्रत्येक सेकंदाला काही इंजिओप्लास्टी बायपास. आलं लक्षात?
जवळजवळ 30 ते 35 प्लास्टिक बायपास पर मिनिटाला होत आहेत. एवढं प्रचंड फक्त आपल्या भारतातच. आलं लक्षात? सांगायचा उद्देश काय? पण हे अज्ञानामुळे होत आहे. मला हे सांगायचंय, हा सायन्स जर, हा अवेअरनेस जर लोकांसमोर गेला की फक्त प्रॉपर प्राणायाम तुम्ही 3 बंद लावून केलेत तर काय काय होतंय. मी कंटिन्यू करतो पुढे की रिमूव्ह द ब्लॉकेज ऑफ आर्टरी, बिकम क्लीन, मेकिंग द सर्क्युलेशन अनइम्पिडेड, pathogenic cholesterol, triglyceride, HDL and NDL get controlled. लक्षात आलं? जे आपण रक्त तपासतो त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेमॅटिक पॅरामीटर्स आपल्याला दिसतात म्हणजे काय, ते HDL हाय डेन्सिटी आहे तो कमी होतो आणि लो डेन्सिटी जो कोलेस्ट्रॉल आहे तो वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो. तर हे दोन्ही जे आहेत ते कंट्रोल फक्त प्राणायामने केले जातात. फक्त कुंभक प्रॉपरली केलं तरी LDL आणि HDL हे प्रॉपरली केले जातात. मेकिंग द RTL चॅनल क्लिअर फॉर इफेक्टिव्ह अँड अनइम्पिडेड फ्लो ऑफ ब्लड इन द हार्ट. लक्षात घ्या, जर हार्ट आणि हार्टचं पूर्ण शरीराला असणारं सर्क्युलेशन हे जर प्रॉपर राहिलं तर आपल्याला कुठलाच आजार आलेला आजार राहत नाही. आणि हे फक्त प्रॉपर प्राणायामच्या कुंभकाने होऊ शकतं. हे सायन्स. आलं लक्षात? बरेच वेळा बरेच जण आपण बघतो फार कुंभक लावतच नाही किंवा बंद लावतच नाही किंवा त्याचा सराव होत नाही. जेव्हा मी कुंभक जास्त वेळ करेन ते पण लिमिटेड करावं. आता एवढे रिझल्ट सांगावे म्हणून अतिरिक्त कुंभक करायचे का? नाही. आलं लक्षात? आणि कुंभक हा जर सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट झाल्यावर असला तर एनर्जी फ्लो हा शरीराला प्रॉपर जातो आणि आता जे मी रिझल्ट सांगितले ते होतात. दुसरा रिझल्ट होतो, ऑल काइंड ऑफ डिसीज ऑकरिंग ड्यू टू द डिस्टर्बन्स ऑफ वात दोषा. ओके, लाईक रुमॅटिझम. म्हणजे आता आपण जो रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, RA टेस्ट आपण जी करतो संधिवाताची, ती मुख्य मध्ये आपल्या शरीरात वाढणारा वात म्हणजे वात, त्यातला वात आहे तो दोष जेव्हा अग्रिवेट होतो तेव्हा वाढतो तेव्हा संधिवात, गाउट, disease pertaining to urinary and reproductive organ system as occurred or cured. ओके, म्हणजे वात दोष जेव्हा बॅलन्स होतो तेव्हा आता जे आपण संधिवात म्हणतो किंवा गाउट म्हणतो किंवा युरिनरी किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे आजार आहेत ते 100% निघून जातात किंवा ते बॅलन्स झाल्यामुळे एनर्जी ते राहत नाही. होय, कशामुळे होतं? फक्त प्रॉपर बंद लावल्यामुळे. कारण वातदोष जो अग्रिवेट झालाय, फॉर एक्झाम्पल आपली सकाळी उठल्यावर जी कंबर दुखते किंवा गुडघे दुखतात किंवा जॉईंट दुखतात, ते काय होतं तर आपले टॉक्सिन लेवल वाढलेली असते. त्याला सायंटिफिक दृष्टिकोनातून लॅक्टिक ऍसिड म्हणतात. ते जॉईंट मध्ये जाऊन अक्युमुलेट होतात आणि त्यामुळे आपल्याला सकाळी उठताना कंबर दुखणं किंवा जॉईंट दुखणं होतं. पण तेच जेव्हा आपण अर्धा तास एखादा व्यायाम करतो किंवा रोजची दिनचर्या सुरू करतो तेव्हा अर्ध्या पाऊण तासांनी ते दुखणं कमी झालेलं असतं. का? तिथे अक्युमुलेट झालेला जो वात आहे तो ऍक्टिव्हिटीमुळे स्प्रेड होतो आणि तिथलं दुखणं कमी होतं आणि तो वात शरीरभर फिरतो. लक्षात आलं तुमच्या? सांगायचा उद्देश असा आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जाणीवपूर्वक कुंभक करतो, प्राणिक फ्लो जेव्हा वाढवतो तेव्हा तो अक्युमुलेट झालेला जो लॅक्टिक ऍसिड आहे किंवा वात आहे त्याला तो शरीराच्या बाहेर काढायला मदत होते. आणि म्हणून प्राणायाम केल्यावर आपल्याला जे हलकं वाटतं त्याचं महत्वाचं कारण आपला वात दोष आहे तो बॅलन्स. तिसरं महत्वाचं, निगेटिव्ह थिंकिंग इज रिप्लेस्ड बाय पॉझिटिव्ह अप्रोच टू द लाईफ. महत्वाची गोष्ट आहे. का? तर बघा, आपल्या शरीरात मध्ये जो ऑक्सिजन येतो किंवा आपल्या शरीरामध्ये जो ग्लुकोज तयार होतो त्यातला जास्तीत जास्त जवळजवळ 45% 45% ऑफ ऑक्सिजन आणि ग्लुकोज हे फक्त ब्रेनला लागतं. आलं लक्षात? आणि म्हणून साखरेची जी लेवल जो आपण हायपोग्लायसेमिक इंडेक्स येतो म्हणजे 60 पेक्षा साखर जेव्हा कमी येते तेव्हा आपल्याला चालता येत नाही, चक्कर येऊन पडतो किंवा आपण कोमामध्ये जातो म्हणजे मेंदू काम करतो. सांगायचा उद्देश एवढाच, प्राणायाममुळे मेंदू जास्त ऍक्टिव्हेट होतो.
त्याला जी एनर्जी पाहिजे ती चांगली मिळते आणि त्यामुळे आपली थिंकिंग लेवल बदलते, थॉट प्रोसेस बदलते. का? तर हार्मोनल लेवल बदलते. आलं लक्षात? आणि त्यामुळे पॉझिटिव्ह अप्रोच जगाकडे आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. टू इन्क्रीज द इन्थुझियाझम, स्पिरिट, द साधक बिकम फिअरलेस अँड फील ब्लिसफुल. म्हणजे समोर काही घटना घडलेली असो तरी मला भीती वाटत नाही. हे का? तर माझे शारीरिक स्तरावरचा हार्मोन लेवल जर सकारात्मक हार्मोन जास्त असतील तर मला कुठल्याही बाहेरच्या सिच्युएशनचा इम्पॅक्ट येत नाही. आणि हे फक्त प्रॉपर कुंभकानी किंवा प्राण्यांनी. क्लिअर? आता आणखी पुढे जाऊ की नक्की घडतं म्हणजे काय होतं. तर आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स जे आहेत ते बदल होत असतात. जसं जसं त्यांना इनपुट खाद्य मिळत असतं, मग ते आहाराच्या दुरुस्त असून असो, डोळ्यातून बघणार असो, कानातून काय ऐकतो, जे इनपुट्स आपण देतो त्यामुळे हायपोथॅलॅमस त्याच्याप्रमाणे प्रोसेस करतं आणि त्याच्याकडे डाटा स्टोअर काय, त्यामुळे आलेला विचार, डाटा स्टोअर ह्याचं एकत्रित तिथे अनालिसिस होतं आणि त्याच्यामुळे हार्मोन तयार. जसं मी नेहमी उदाहरण देतो, आत्ता तुम्हाला ते उदाहरण देतो. आत्ता तुमचे हार्मोन लगेच तयार बदलतील बघा. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक छान खायला गोष्ट देणार. मस्त मी आता सकाळ सकाळ तुम्हाला आंबट गोड अशा पिठोळलेल्या चिंच, आता चिंचेचा सीझन आहे, चिंच झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला खायला चिंच देणार. किती खाल? एक की दोन? किती चिंचा खाल? एक. बरोबर आहे. अच्छा, रेणुका दासजी दोन खाणार आहेत. व्हेरी गुड. काय झालं तोंडामध्ये? तोंडामध्ये काय झालं उषाजी? काय झालं? पाणी सुटलं. बरोबर आहे. आता मी तुम्हाला चिंच दाखवली का? खायला दिली का? खायला देणार आहे का? नाही. पाणी का सुटलं? तर फक्त एक चार इथून चिंच हा शब्द इथे ऐकला, इथे न्यूरो ट्रान्समीटर आहेत, त्यांनी संवेदना ब्रेन पर्यंत, हायपोथॅलॅमस पर्यंत पोहोचवली. हायपोथॅलॅमस कडे डाटा स्टोर्ड आहे. ही चिंच म्हणजे काय? तर शरीरातलं आंबटपणा, आम्ल वाढणार आहे, ते आम्ल वाढून चालणार नाही. आणि म्हणून लगेच हायपोथॅलॅमसनी ते पिट्युटरी ग्लँड आहे तिला सिग्नल दिला की लगेच सलायवा बनवा जो अल्कलाईन आहे, म्हणजे आम्ल आणि अल्कलाईन हे बॅलन्स होईल आणि शरीरातलं आम्ल वाढणार नाही. कारण माझ्या शरीराचा पीएच जो म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन, तो 7.3 राहणं अपेक्षित आहे. तेव्हा मी सुदृढ आणि निरोगी राहतो. आणि म्हणून पिट्युटरीनी लगेच सलायवरी ग्लँडला सिग्नल दिला, सलायवा बनला आणि ती लाळ माझ्या तोंडात आली. ती अल्कलाईन. लक्षात आलं तुमच्या? हे किती वेळात घडलं? या सगळ्या प्रोसेस घडायला किती तास लागले? फ्रॅक्शन ऑफ सेकंद. फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये एक विचार माझ्या शरीरामध्ये जर एवढं रसायन तयार करतो तर दिवसभरामध्ये माझ्या मनात 50,000 ते 70,000 विचार आहेत. ते जर सकारात्मक असले तर सकारात्मक हार्मोन बनतात, ते जर नकारात्मक असले तर नकारात्मक हार्मोन बनतात, ज्याच्यामुळे माझा भावनिक आणि शारीरिक बदल होत असतो. मग मी आनंदी होणं का दुःखी होणं, नाराजी होणं, नैराश्य येणं, हे फक्त विचारांच्या इनपुटमुळे बदलत असतं. लक्षात आलं? मग हार्मोन म्हणजे काय, त्याच्यावर कुठल्या कुठल्या ग्रंथी काम करतात हे थोडंसं बघू आणि मग आपण पुढे जाऊया. हार्मोन हे बदलले की माझ्या शरीरात काय काय बदलतं ते लक्षात घ्या. हार्मोन रेग्युलेशन ऑफ मेटाबॉलिझम, म्हणजे माझं जे पूर्ण चयापचय क्रिया आहे, अन्न खाल्लेलं जे पचून त्याचं रक्तामध्ये जे रक्ताभिसरण होणं, चांगले व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स रक्तामध्ये शोषले जातात आणि मी सुदृढ बनतो, हे पूर्णपणे हार्मोन वर इम्पॅक्ट आहे. ओके. दुसरं हंगर क्रेविंग, म्हणजे मला भूक लागणं, हे सुद्धा त्या लेप्टिन म्हणून एक हार्मोन आहे तो तयार होतो, त्याच्यामुळे ते होतं. नंतर मूड स्विंग, मी आनंदी होणं, मी नाराजी होणं, मला एन्झायटी होणं, मी काळजी करणं, हे सगळं मूडवर डिपेंड असतं. आणि हा मूड कोण बदलतो? तर हार्मोन्स बदलतात. जेव्हा मी दुःख, नैराश्य, काळजी, चिंता, अपराध अशा भावनेचा विचार करतो
तेव्हा माझ्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल आणि इपिनेफ्रेन हे निगेटिव्ह स्त्राव वाहतात. ते स्त्राव जर एक्सेस झाले तर मला आजारात रूपांतर होतं, ज्याचं नाव आहे बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड असं सगळं. ओके. त्याच्यानंतर महत्वाचं चौथं काय, स्टिम्युलेट ऑर इनिबिशन ऑफ ग्रोथ, म्हणजे आपली जी ग्रोथ होत असते. आपण बोलतो ना, अहो सर्व खातो पण त्या मुलाची वाढच होत नाही. आलं लक्षात? एकाच घरात दोन मुलं, एक हेल्दी होतं आणि एक हेल्दी नसतं. याला खातं तेच, आहार तोच असतो, पण वैचारिक लेवलला बदल असतो. त्यामुळे ग्रोथ हार्मोन जे आहेत ते प्रॉपर वाढत मिळत नाहीत आणि त्यामुळे त्या मुलाची ग्रोथ प्रॉपर होत नाही. कारण प्रत्येक गोष्ट तो नकारात्मक. बघा आपली मुलं आठवा, काही मुलं कधीच फार आनंदी नसतात. त्याच्या विरुद्ध अर्थाने बघितलं तर काही मुलं कायम खोडकर, मजा, मस्ती असंच त्यांचं आयुष्यभर चालू असतं आणि त्यांची ग्रोथ जी आहे, शरीर बघा ते सुदृढ असतं, कारण सगळ्या हार्मोनचा बॅलन्स त्यांच्या शरीरात होत असतो. ओके. चौथा महत्वाचा हार्मोन बदल काय करतो, तर प्रिपरेशन ऑफ द बॉडी फॉर फायटिंग, हिलिंग, मेटिंग अँड अदर ऍक्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येक गोष्ट समोरच्या सिच्युएशनला मी तयार होणं किंवा फाईट करण्यासाठी तयार होणं, हे महत्वाची गोष्ट तुमच्या आपल्या शरीरामध्ये होणारा जो कॉर्टिझॉल हार्मोन आहे, किंवा फाईट किंवा फ्लाईट अशी सिच्युएशन आपल्यावर येते, एक तर पळून जाणं किंवा दोनात करणं, अशी जेव्हा फाईट करायची सिच्युएशन येते तेव्हा आपल्या शरीरातले हार्मोन काय आहेत याच्यावर माझी बॉडी तयार होत असते. जर ते हार्मोन कमी असले तर एखादी मारायला मला आला तरी मी त्याला मारायला जात नाही, मी डिफेन्स करत असतो. पण माझ्या शरीरामध्ये कॉर्टिझॉलचं प्रमाण जर संतुलित असलं, चांगलं असलं, तर एखाद्या मला अंगावर मारायला आला तर मी लगेच दोन हात करायला तयार असतो. हे पूर्णपणे माझ्या शरीरात तयार होणाऱ्या हार्मोनवर असतं. लक्षात आलं? शेवटचं महत्वाचं, प्रिपरेशन ऑफ बॉडी फॉर न्यू फेज ऑफ लाईफ सच एज प्युबर्टी ऑर पॅरेंटिंग. लक्षात घ्या, प्युबर्टी म्हणजे आपण जी प्रौढावस्था म्हणत असतो, पूर्णपणे हार्मोनवर डिपेंड असते. आलं लक्षात? पॅरेंटिंग रोल आपण करतो, आपली जी मॅच्युरिटी लेवल असते ती सुद्धा पूर्णपणे आपल्या हार्मोन लेवलवर असते. म्हणजे आपण एखाद्या मोठ्या माणसाला पण बोलतो, अरे काय लहान पोरासारखं वागतोस, तेव्हा त्याचे हार्मोन हे इम्बॅलन्स असतात. म्हणून तो पॅरेंट असून सुद्धा मॅच्युअर्ड लेवलनी वागत नाही, तो इमॅच्युअर्ड सारखं वागत असतो. हे पूर्णपणे हार्मोनवर डिपेंड असतं. आणि हार्मोन्स जसे आपण वैचारिक बदल किंवा माझ्या शरीरातली प्राणिक फ्लो याच्यावर पूर्णपणे डिपेंड. पुढे जाऊया. Hormonal balance can affect health condition causing depression, loss of focus and muscle strain. लक्षात घ्या, आपण मुलांचं बघतो बघा, अहो त्याचा अभ्यासात लक्षच लागत नाही. आलं लक्षात? हे पूर्णपणे आपल्या हार्मोनल लेवलवर डिपेंड असतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बॅलन्स हार्मोन. यू कॅन बॅलन्स, ते हार्मोन बॅलन्स झाले तर माझा पूर्णपणे प्रवास आनंदी आणि बॅलन्स असू शकतो. ओके. The question is how balance the hormone. One can balance hormone both medical as well as natural. लक्षात घ्या. मग याच्यासाठी मेडिकल क्षेत्रामध्ये काय, तर हार्मोनल थेरपी आहे. ते हार्मोनल चेक केले जातात की कुठले हार्मोन कमी आहेत. ज्याच्यामध्ये हार्मोन नाव आहे एंडॉर्फिन आहे, जसं टेस्टोस्टेरोन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, असे वेगळे महत्वाचे हार्मोन आहे. हे हार्मोन चेक केले जातात. आपल्या शरीरामध्ये डोपामाइन आहे, सेरोटोनिन आहे. तर हे हार्मोन चेक केल्यानंतर मेडिकलमध्ये या हार्मोनच्या सप्लिमेंट सुद्धा दिल्या. आलं लक्षात? जसं आपण खेळताना बघा स्टेरॉइड घेतात, हे आपण ऐकलेलं आहे, आणि मी ती स्टेरॉइड टेस्ट झाली तर त्या स्पोर्ट्समनला बाद केलं जातं. म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्तर एवढ्या लेवलला हार्मोनल थेरपीने वाढवला जातो की आपण शारीरिक आणि मानसिक स्तरावर काही करू शकतो. सेम लेवल ते नॅचरली सुद्धा आपण करू शकतो जर मी बॅलन्स असेल, प्रॉपर फिजिकल एक्सरसाइज करत असेल, की प्राणिक फ्लो माझ्या शरीरातला असेल, तर माझा हार्मोनल बॅलन्स नॅचरली होत असतो. ओके. आता
हे कसं करू शकतो? हाऊ टू बॅलन्स हार्मोन? तर यू कॅन बॅलन्स हार्मोन नॉट ओनली थ्रू द डाएट बट विथ द मेडिकेशन बट ऑल्सो द हेल्दी अँड लाईफस्टाईल. म्हणजे जी माझी जीवनशैली आहे ती मी प्रॉपरली चेंज केली. एक मिनिट जरा चलो. काय घरचा डॉगी आहे तो जरा अंगावर भुकतोय माझ्या. बरेच वेळ मी त्याच्याशी बोलत नाही म्हणून त्याला राग. हा, तर जे प्रॉपर हेल्दी लाईफस्टाईल आहे, प्लेंटी ऑफ एक्सरसाइज, वर्कआउट, यानी काय होतं? रिलीजिंग द एंडॉर्फिन, सेरोटोनिन अँड डोपामाइन, जे पॉझिटिव्ह हार्मोन आहे. आलं लक्षात? हे पॉझिटिव्ह हार्मोन जेव्हा अग्रिवेट होतात, जेव्हा वाढतात, तेव्हा माझा मूड्स आहे तो हेल्थ मेंटेन अँड रिमेन. इंडोक्राईन ग्लँड जे आहेत त्यांचं काम छान होण्यासाठी हे जे हार्मोन आहेत ते छान काम करतात. आणि कशामुळे होतात? रेग्युलर एक्सरसाइज, प्रॉपर प्राणायाम आणि मेडिटेशन, या तीन गोष्टी, या तिन्ही हार्मोनचा जो बॅलन्स. तसंच चौथं एक महत्वाचं हार्मोन आहे मेलाटोनिन, जे स्लीप हार्मोन आहे. मला झोप शांत लागणं याच्यासाठी मेलाटोनिन काम करतं. हे सुद्धा या चार गोष्टींनी प्रॉपर ऍक्टिव्हेट होतं. क्लिअर होत आहे? पुढे जाऊया अजून. आता हे सगळं घडतं कसं? जरा थोडस सायंटिफिक वे आहे. समोरची स्लाइड जर तुम्ही नीट बघितली तर एचपीए ऍक्सिस म्हणजे काय? तर एच फॉर हायपोथॅलॅमस, जो ब्रेनचा भाग आहे. ब्रेन, नंतर पिट्युटरी, छोटीशी आपला चणा जो आहे, चणा वाटाणा तेवढ्या आकाराची ग्रंथी आहे. ती ग्रंथी प्रॉपर कंट्रोल आपल्या एंडोक्राईन ग्लँड आहेत, महत्वाच्या 6 आपल्या नलिका विरहित ग्रंथी आहेत, त्याचा कंट्रोल पूर्णपणे पिट्युटरी घेते. आणि पिट्युटरी ग्लँड जेव्हा प्रॉपरली ऍक्टिव्हेट होते तेव्हा ॲड्रिनल ग्लँड आपल्या किडनीच्या वरती, बघा या पद्धतीने किडनीच्या वरती हे जे पिवळं दिसतंय ती ॲड्रिनल ग्लँड आहे, जी कॉर्टिझॉल जो मला ऍक्टिव्हेट करत असतो असा रसायन तयार करतात. आणि हा रसायन तयार व्हायला ॲड्रिनल ग्लँड ऍक्टिव्हेट होते आणि मग कॉर्टिझॉल स्त्राव आपल्या शरीरात वाहतो आणि स्ट्रेस पासून आपण स्ट्रेस फ्री होतो. आलं लक्षात? पण जेव्हा हा कॉर्टिझॉल हार्मोन जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाहतो तेव्हा त्याचं रूपांतर आजारात होतं. लक्षात आलं? ते हार्मोनचा बॅलन्स एवढा पाहिजे की गरजेपुरता आहे, जो वापरला जाईल तेवढाच हार्मोन तयार झाला तर तो आजाराकडे नेत नाही, मला स्ट्रेस फ्री करतो. जेव्हा तो हार्मोन प्रमाणापेक्षा जास्त वाहतो तेव्हा तो आजाराकडे नेतो. तेव्हा या पद्धतीने आपला माकड जेव्हा फाईट किंवा फ्लाईट मोड मध्ये येतो तेव्हा काय होतं? तर पहिल्यांदा बघा, हायपोथॅलॅमस तो सिग्नल पिट्युटरी ग्लँडला देतो आणि पिट्युटरी ग्लँड हा माझ्या किडनीच्या वरती जे ॲड्रिनल ग्लँड आहे तिला सिग्नल देतो आणि त्यातून माझे कॉर्टिझॉल हार्मोन जो शरीरावर बऱ्यापैकी कंट्रोल करतो तो हार्मोन वाहत असतो. जो एक्सेस झाला तो मला आजाराकडे नेत असतो. कसं होतं? इथे दिसतंय बघा, जो ब्रेन कडून सिग्नल जातो, वैचारिक लेवलचा सिग्नल या ग्रंथीला जातो आणि या ग्रंथीमधून ब्लड प्रेशर वाढतं आणि पूर्ण शरीरामध्ये साखर आणि ब्लड प्रेशर हे वाढवलं जातं, ज्याच्यातून मी स्ट्रेस आलेल्या ताणाला फाईट करायला तयार होतं. पण ह्या गोष्टी जेव्हा नियमित घडतात तेव्हा मी आजाराकडे जात असतो. एक्सेस कॉर्टिझॉल जेव्हा वाहतो, बरोबर आहे, जेव्हा कॉर्टिझॉल स्त्राव या आत्ता मी दाखवलेल्या प्रोसेस मधून वाहतो तेव्हा तो काय काय करतो? तो कॉर्टिझॉल पहिल्यांदा बघितलं तर ब्लड शुगर लेवल मेंटेन करतो, माझ्या शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया मेंटेन करतो, माझी इम्युन फंक्शन प्रॉपर करतो, माझं ब्लड प्रेशर कॉमन ठेवतो आणि महत्वाचं सगळं सेंट्रल नर्वस सिस्टीमची ऍक्शन कंट्रोल करतो. त्यामुळे कॉर्टिझॉल हे इतकं महत्वाचं काम माझ्या शरीरातलं रसायन आहे
जे पूर्ण शरीरातल्या प्रोसेस करतो. पण जेव्हा हाच कॉर्टिझॉल वाढतो तेव्हा काय होतं बघा, जेव्हा कॉर्टिझॉल वाढतो तेव्हा मी हाय ब्लड प्रेशर, मला बीपीचा त्रास होतो, बरोबर आहे. हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस पण त्याच्यामध्ये होतं. वॉटर रिटेन्शन माझं वाढतं. डिफिकल्टी टू लुझिंग वेट, म्हणजे माझं वेट कमी होत नाही. डिक्रीज द सेक्स ड्राईव्ह, जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम साठी जो सेक्स गरजेचा आहे तो कॉर्टिझॉल जेव्हा एक्सेस होतो, म्हणजे डायबिटीस वाढणं किंवा ब्लड प्रेशर वाढणं, तेव्हा माझा सेक्स ड्राईव्ह प्रॉपर होत नाही, जे आत्ताच्या यंग जनरेशन मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये प्रॉब्लेम होतो. चौथं महत्वाचं, माझं डायजेस्टिव्ह मध्ये प्रॉब्लेम होतो, मला एन्झायटी येते आणि डिफिकल्ट इन स्लिपिंग, म्हणजे मला झोप लागत. म्हणजे किती महत्वाचा हार्मोन आहे बघा. जो कंट्रोल मध्ये राहिलं तर माझ्या शरीराच्या सगळ्या प्रोसेस तो कंट्रोल करतो. पण जेव्हा तो वाढतो, आणि हा कशाने वाढतो, तर मी टेन्शन मध्ये कायम असेल तर माझी कॉर्टिसॉल लेवल वाढलेली असते. आलं लक्षात. आता तोच कॉर्टिसॉल हा हार्मोन जेव्हा कमी होतो, डिफिशियन्सी होते, तेव्हा काय होतं बघा, डिक्रीज ॲबिलिटी ऑफ कोप अप, क्रोनिक फटीग, मसल्स वीकनेस, डिक्रीज इन सेक्स ड्राईव्ह, लो ब्लड शुगर, सॉल्ट अँड शुगर क्रेविंग, म्हणजे शरीरातली साखर आणि मीठ हे कमी होतं, आणि डिप्रेशन येतं. आलं लक्षात. त्यामुळे इतका महत्वाचा हार्मोन आहे, तो बदलला तर त्रास होतो. दुसरं महत्वाचं, आता महिलांच्या बाबतीत थोडस शॉर्ट मध्ये शेवटी सांगतो बघा. महिला यांची जेव्हा पाळी चालू असते, मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा एमसी चालू असते, तेव्हा ते हेल्दी असतात. का, तर दोन महत्वाची महिलांची कवच कुंडल कुठली आहेत, तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे दोन हार्मोन जेव्हा त्यांची नैसर्गिक प्रक्रिया, जेव्हा पाळी येणं चालू असतं, तर हे हार्मोन बॅलन्स असतात. आणि जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा हे दोन्ही हार्मोन इनबॅलन्स होतात आणि सगळी गडबड सुरू होते. मग ती गडबड काय होते ती समोर आहे बघा. जेव्हा प्रोजेस्टेरॉन हा महत्वाचा हार्मोन जेव्हा बॅलन्स डिफिशियन्सी येते, म्हणजे कमी येते, तेव्हा काय काय होतं, तर एन्झायटी, ब्लोटिंग, मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स, म्हणजे कदाचित सायकल मध्ये ब्लिडिंग कमी होणं किंवा जास्त होणं, ब्लिडिंग बिटवीन पिरियड, लो लिपिडो, डिफिकल्टी अचिव्हिंग द ऑर्गॅनिझम, म्हणजे सेक्स ड्राईव्ह, जो ऑर्गॅनिझम आहे सेक्स करण्यासाठी जो योग्य लागतो तो सुद्धा प्रोजेस्टेरॉन जर डिफिशियन्सी असला तो होत नाही. आत्ताच्या मुलींमध्ये हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. एंडोमेट्रायसिस शब्द टेक्निकल आहे, पण हा एंडोमेट्रायसिस काय करतो तर लक्षात घ्या. माझ्या गर्भपिशवीतातलो आतला लेअर आहे जो गर्भ वाढण्यासाठी मदत करत असतो. ओके, तो जर माझा हार्मोन लेवल डिस्टर्ब झाला तर गडबड होते. चौथं नंतरचं महत्वाचं, इरेग्युलर पिरियड्स, त्याच्यामुळे काय होतं, हेअर लॉस. आता यंग जनरेशन मध्ये जो हेअर लॉस आहे तो फक्त प्रोजेस्टेरॉन हार्मोन गडबडला म्हणून आहे. आले लक्षात. हॉट फ्लॅशेस, म्हणजे कधी गरम होणं कधी थंड वाटणं, इन्फ्लॅमेशन अँड पेन, काही शरीराच्या भागांना सूज येणे, इन्सोम्निया, झोप न लागणे. आता यंग जनरेशन मध्ये हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. त्यांना झोप लागत नाही, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागे असतात आणि सकाळी 9 वाजेपर्यंत उठत नाही. आणि नंतर युरिनरी इनकॉन्टिनन्स, पीसीओएस, म्हणजे आता यंग जनरेशन मुलींमध्ये हा पीसीओएस आणि पीसीओडी हा प्रॉब्लेम वाढलाय, ज्याच्यामुळे वेट गेन होतंय. तर असे जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त हार्मोनल इम्बॅलन्स आहेत, जे प्रॉपर जर रेग्युलर एक्सरसाइज, प्राणायाम आणि मेडिटेशन या 3 गोष्टी. आता प्रोजेस्टेरॉन जर एक्सेस झाला तरी काय होतं ते सुद्धा बघा. ब्रेस्ट स्विलिंग, म्हणजे आता महिलांमध्ये मुलींमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांचं ब्रेस्ट आहे हे आधीच जर 2 जनरेशन आपण पाठीमागे गेलो तर तेवढ्या ब्रेस्टचा शेप जो जास्त नव्हता. पण आता प्रोजेस्टेरॉन हार्मोन हा एक्सेस झाल्यामुळे वयाच्या आधीच मुलींमध्ये जे हार्मोनल डेव्हलपमेंट आपण जास्त दिसते, एक इम्बॅलन्स आहे हार्मोनचा. नंतर डिप्रेशन, डिफिकल्ट टू लुझिंग वेट, म्हणजे वेट कमी होत नाही. डे टाइम स्लीपिंग, म्हणजे दिवसाची झोप वाढलेली आहे. फेशियल हेअर,
चेहऱ्यावर मुलींच्या केस वाढलेले आहेत, फटीग, शुगर क्रेविंग म्हणजे कधी वाढणं कधी जास्त वाढणं साखर, नॉशिया, निपल टेंडरनेस आणि ईस्ट इंडिकेशन असे काही बदल हे मुलींमध्ये स्पेशली प्रोजेस्टेरॉन एक्सेस झाल्यामुळे आता आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण जर बघायला गेलो तर हार्मोन्स हा एक महत्वाचा भाग आहे. शरीरामध्ये बॅलन्स राहिला तर आपलं आरोग्य हे आनंदी आणि सुदृढ राहणं सहज शक्य आहे. आणि संशोधनाने हे बरचसं सिद्ध केलेलं आहे. हे हार्मोनल बॅलन्स हे फक्त आपला ब्रेन कूल अँड काम आणि रिलॅक्स असला तर होतं. आणि तो कूल अँड काम मेडिटेशन, प्राणायाम, एक्सरसाइज आणि सात्विक आहार या 4 गोष्टीमुळे आनंदी आणि संतुलित राहू शकतो. म्हणजे मी लास्ट 4च गोष्टी सांगेन: आहार, ध्यान, विचार, आचार आणि थोडासा आयुर्वेदाचा उपयोग. ह्याचा आपण पंचसूत्र जर आजपासून आपण वापरली तर 100% निरोगी राहणं हे सायंटिफिक दृष्ट्या सहज शक्य आहे. आपल्या शरीरात लागणारी सगळी औषधं ही इथं बनतात. इथं बनण्यासाठी लागणारा इनपुट जो आहे तो वैचारिक लेवलचा आहे, ज्याच्यामुळे हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड ही चांगली रसायनं इंडोक्राईन ग्लँडच्या मदतीने बनवत असतात आणि ज्याच्यामुळे मी सुदृढ राहणं आणि आनंदी राहणं सहज. मला एवढं शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. कारण जरा कठीण सब्जेक्ट आहे. आता तुम्ही मनापासून ज्या ज्या काही शंका किंवा कठीण वाटलं ते विचारू शकता. मला जेवढं काही समजलं सांगता आलं तेवढं मला मी सांगितलं. सगळंच सांगितलंय असं नाहीये, भाग बराच मोठा आहे. सगळंच तुम्हाला समजलं असेल असंही नाहीये, कारण पहिला सेशन हा जड होता थोडासा. तर सिनियर मोकळेपणाने जे काही सिटीजन आणि वात हे काय अगदी म्हणता? जवळचं समीकरण.